एक थांबा, नाही इथे थांबा. हा पुढे बरोबर आहे. येस थांबा. डोळे उघडू नका, डोळे हात पुढे करा. हात पुढे करा. उघडू डोळे उघडू. उघडा डोळे. टाळटाळाय. फरशी पुसायचं फडकं. हे काय आहे? कशासाठी? हे तुमच्यासाठी घरात घालायचे नवीन कपडे. तुमच्याच अंगावर धड कपडे नाहीयेत. माझी ले कपड्यांवर लाखो रुपये उधळायची, तिला तुम्ही काय नेसायला देणार? मोकळे ढाकळे, ढवळे पवळे, सुटसुटीत सदरे. तुमच्या बनियनांना एकदम करेक्ट ऑप्शन आहे हा. काय झालं? तुम्ही अजिबात घाबरू नका. हे महाग नाहीये. तसंही महाग कपडे कुठे घालता ना तुम्ही. हे ना एकदम स्वस्त आहे. हा पण मस्त आहे. म्हणजे बाहेरून जर कोणी आपल्या घरी आलं ना तर त्यांना असं वाटेल की दुकानात आणलेले ब्रँडेड कपडे घातलेत तुम्ही. आवडले ना तुम्हाला? अरे म्हणजे काय प्रश्नच नाही नाही नाही, तुम्ही घालून आलात नाही कपडे की मग आवडतील तुम्हाला. तुम्ही एक काम करा, आता हे बोरिंग कपडे बदलून टाका आणि हे नवीन कोरे सदरे घालून बाहेर या. सगळ्यांना अचानक कसे इथे ठेवून का गेले सदरे? काय माहित. एकतर किचन मध्ये काहीतरी शिस्त आहे, त्यांच्या डोक्यात तरी. बंधू बंधू मामा, मामा काय झालंय? आम्ही आलो होतो तेव्हा किती खुश होतात तुम्ही सगळेजण. मग आता काय झालं? माझं काही चुकलं का? मी काही वेडवाकडं बोललीये का? मी महत्वाचं पुस्तक वाचतोय. वाचून झालं की बोलू. मामा 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 तुम्हाला माझी शपथ आहे. घरातलं कोणीच आमच्याशी काहीच बोलत नाही. आम्हाला बघून तोंड फिरवून निघून जात आहेत सगळे. आणि आता जर तुम्ही निघून गेलात ना तर मी हे घर सोडून निघून जाईल. मामा सांगा ना, काय झालंय सगळ्यांना? का अपसेट आहेत सगळे? मामा रे, काही ज्या झाडात काढली ती श्रीमंती तर तुम्ही काढू शकणार नाही, पण निदान घरातल्या एकुलत्या एका बाई समोर अर्धनग्न फिरू नका. अंग झाकण्याची थोडी तस्ती घ्या.
जरा मॅनर्स आणि एटिकेट्स पाळा. कपड्यांवर खर्च तुम्हाला परवडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. तेव्हा शशीचे पोहारणीला देऊन टाकायचे खर्च काढून तुम्हाला पाठवते. नक्की फक्त आणि लाच बाळगा. खिशात 4 पैसे नाही, घरात सुख सुविधा नाहीत, नोकर चाकर नाही, ऐशो आराम नाही, निदान अंगावर कपडे तरी घालावे ते सुद्धा नाही. त्या भिकारड्या आणि घाणेरड्या घरात तू लग्न होऊन जावीस अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पण नाही झालं तसंच. म्हणून तू आता जिथे कुठे आहेस तिथे तू सुखाने राहावंस असं मला आता वाटतंय. म्हणून मी हे सगळं केलं आणि मी करत राहणार आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा त्या घराला आता बदलावंच लागेल. बदलण्याची गरज त्यांना नाही, तुला आहे मम्मा. ते घर, तिथली माणसं भिकारडी आणि घाणेरडी नाहीये. तुझे विचार भिकारडे आणि घाणेरडे. स्वतःच्या घरात हवं तसं जगण्याची लाज नसेल वाटत त्यांना, पण तुला सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन वाटेल तसं वागण्याची लाज नाही वाटत मम्मा. त्यांना नसेल घरात बाई माणूस असण्याची सवय, पण तुला सुद्धा माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची सवय नाहीये मम्मा. ती माणसं माझी माणसं आहे. पिंट्या मामा गॅरेज मध्ये गाड्या दुरुस्त करत असले ना तरी माझा बिघडलेला मूड एका क्षणात दुरुस्त करता येतो त्यांना. बंधू मामा माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी वकील नाही बनले. उलट माझं काही चुकलं ना तर माझ्या बाजूने उभं राहून माझ्यासाठी वकिली करतात. भाई मामांना त्यांचा स्वतःचा फायनान्स नसेल मॅनेज करता आला आयुष्यात, पण माझ्या मॅनेजमेंटसाठी ना सतत धडपडत असतात ते. आणि दादा मामा तर हे बघ मामा, कॉलेजमध्ये असताना डॅडू आणि त्यांच्यात जे काही घडलं ना त्याच्यावर तू त्यांना जज नको करूस. कारण आता माझ्या आयुष्यात ही डॅडूची जागा ते भरून काढताय. आणि राहायला आदित्य, तुझं प्रेम आहे मम्मा त्याच्यावर, खूप जास्त प्रेम आहे. तो ते घर, त्याच्या घरातली माणसं हे सगळे मला महागडी गिफ्ट, ऐशोआराम आणि श्रीमंती नसतील देत, पण त्याने मला प्रेम देत आहे. तू कधीच नाही देऊ शकलीस मला. तेव्हा प्लीज माझ्या फॅमिली बद्दल बोलणं तर सोडत, त्यांच्याकडे पाहिलंच ना तरी याद राहा. माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही मग. चार दिवसांची नाटकं आहेत गसई ही सगळी. एकदा का प्रेमाचा जोश उतरला की मग तुझ्या लक्षात येईल खरं सुख माणसांमध्ये नाही, माणसांच्या खिशातल्या पैशांमध्ये असतं. प्रत्येक घराच्या भिंती जशा वेगळ्या असतात ना मामा, तशी तिथली माणसंही वेगळी असतात. त्यामुळे या घरातले नियम त्या घरात कधीच लागू होणार नाही. त्या घरातल्या लोकांच्या खिशामध्ये पैसे नसले ना तरी त्यांच्याकडे आनंद आहे. आणि आनंदासाठी पैशाची गरज नसते. हॅलो. काय रे, इथे माझ्या लेकीच्या काळजीने मी इतकी बेचैन आहे. तुला कधीपासून फोन लावते, माझा फोन नाही घेता येत तुला. एवढ्या काय मोठ्या कामात आहेस तू? माझी लेक एवढ्या रात्री एकटी इथे आली होती आणि एकटी गेली सुद्धा. 7 जन्म तिच्या बरोबर राहीन अशी शपथ घेतली होतीस ना लग्नात. मग आता काय झालं? कुठे होतास तू? तिच्या बरोबर का नाही आलास इथे? हे बघा, तिनेच मला सांगितलं होतं. तिने नाही, तू तिला सांगितलंस माझ्याबद्दल. माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्यासाठी माझ्या विरोधात तिचे कान भरलेस तू आणि इथे पाठवलंस. हे तू आधी सुद्धा केलंय. तू प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघा मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला समजून घेण्यातही आणि तुमच्या मुलीला सुद्धा. मला तर माहितीये सई कुणाच्याही सांगण्यावर ना काही करत नाही. ती तेच करते जे तिला बरोबर वाटतं. काय चूक काय बरोबर हे जर का माझ्या लेकीला कळलं असतं तर ती तुझ्या नादी लागलीच नसती ना. तू तिला फूस लावत राहिलास आणि ती सुद्धा बिचारी डोळ्याला पट्टी बांधून तुझ्याशी लग्न करून मोकळी झाली. हे बघा शर्मिला मॅम, तुम्ही 1 मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव. तू आणि तुझे ते अजागळ मामा, तुम्ही लोकांनी माझ्या लेकीला फसवलंय. पण
पण यापुढे जर का तुमच्या जाळ्यात तिला अडकवून तिची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ. शशिका उर्फ बब्या बिराजदारची मी बायको आहे. तो एक वेळ तुमच्याशी बरं वागेल, पण मी नाही. मी तुम्हाला आणि तुमच्या अख्ख्या घराला देशोधडीला लावेन. समजलं? मम्मा हे माझं घर आहे. ही सगळी माझी माणसं आहेत, कळलं? बच्चा मी सुद्धा तर तू माझी नाहीये. तू माझी होतीच पुणे एकेकाळी, पण आता तर मला प्रश्न पडतो की खरंच माझी मम्मा आहेच की नाही. तू माझ्या बरोबर जे काही वागलीस ना ते मी मुलगी म्हणून आजपर्यंत सहन केलं, पण तू माझ्या माणसांची जे काही वागली आहेस ना त्यानंतर तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवण्याची माझी इच्छा नाहीये. आदित्य, अरे ही तर तीच जागा आहे जिथे मी पहिल्यांदा तुला माझ्या मनातलं सांगितलं होतं. मला तुझ्या बरोबर जरा जास्त जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे पहिल्यांदा स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलं होतं. मनात जे होतं ते पहिल्यांदाच ओठांपर्यंत आलं, पण तेव्हा मी नव्हतो तुझ्या समोर येऊ शकलो. चुकी, मला माहिती होतं तूच बोलत होतास. नाही ग, काय सांगू, किती किती धडपड यायचं मला असं मनातलं सगळं तुझ्या समोर व्यक्त करायला. आणि नंतर इतकी हिंमत वाढली की मला माझ्या लग्नातून पळवून आणून तुझ्या घरी घेऊन आला. आपल्या घरी. सॉरी, आपल्या घरी. काय झालं? सगळंच किती पटकन बदललं ना कसं. दिवस बदलले, परिस्थिती बदलली, अगदी आपला दादा मामा सुद्धा बदलला. तुझा माझा स्वभाव एकमेकांबरोबर बदलत गेला. आपलं रिलेशनशिप बदललं. सगळंच बदललं, पण एक गोष्ट मात्र नाही बदलली. कोणती? आपलं एकमेकांवरचं प्रेम. काय ग, काय झालं? काही गोष्टी बदलतील किंवा बदलाव्यात अशी इच्छा होती, पण त्या नाही बदलल्या. त्याचा त्रास होतोय थोडा. नाही रे, फक्त मम्मा असं नाही, इन जनरल ओव्हरऑलच सगळं जगच. आदित्य, हे जग फक्त पैशांवरच का चालतं रे? पैशावरती जग नुसतं चालत नाही तर धावतं. आणि मग ह्या शर्यतीमध्ये मन, मनात येणाऱ्या भावना, प्रेम बिम सगळं मागे पडतंय. आज लक्षात येते आपल्या. पूर्वी असं नव्हतं. आता जग बदललंय, परिस्थिती बदलली आहे. बदललो नाही, फक्त आपण, आणि म्हणून आपल्याला त्रास होतोय. अरे सईला जो त्रास होतोय ना त्याच्या पुढे आपला त्रास काहीच नाही. बिचारे आपला विचार करून सगळ्या अडचणींना तोंड देते. खरंय, माहेरी जाऊन सुद्धा आपल्यासाठी लढते ती. आणि ह्या सगळ्यामध्ये आदित्य बिचारा भरडला जातोय. तर आपण त्या बिराजदारांसारखे श्रीमंत किंवा सधन नाही, त्यामुळे त्याची किंमतही कमी होती. त्याची किंमत कमी नाहीये. आपण जरी गरीब असलो तरी आदित्य श्रीमंतच आहे.
हो आहेच मी श्रीमंत, कारण माझ्याकडे माझ्या आप्पांनी आणि मामांनी केलेले बक्कळ संस्कार आहेत. त्यांनी लावलेली शिस्त आहे, त्यांची माया, त्यांचं प्रेम आहे, आणि त्याहूनही जास्ती अशी हक्काची 5 माणसं आहेत जी माझ्यासाठी वाटेल ते करू शकतात. आता माझ्या ह्या एवढ्या सगळ्या इस्टेटीमध्ये अजून एक 6वी सुंदर व्यक्ती ऍड होतीये जी माझा हात कधीही नाही सोडणार. श्रीमंती श्रीमंती म्हणजे माणसाला येऊन काय हवं असतं. तरी जर कोणी मला गरीब म्हणालं तर मला नाही फरक पडत. हो, पण जर तुझी एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुला सुखात ठेवण्यासाठी जर पैशांची गरज असेल तर मग ते पैसे कमवायला मी वाटेल ते करू शकतो. त्याची काही गरज नाहीये. तू सरळ मार्गाने, मेहनतीने, तुला हवं ते, तुला आनंद देणारं काम करत राहा. कारण तुझ्या आनंदातच माझा सुद्धा आनंद कायम. म्हणजे अगदी उद्या तू खूप मोठा बिझनेसमॅन झालास, तुझ्या 50-60 फॅक्टरीज असतील, तुझ्याकडे लाखो लोक असतील कामाला हाताखाली, किंवा करोडो रुपये कमवत असशील, 50-60 गाड्या असतील, हेलिकॉप्टर असतील, विमानं असतील ना, अगदी तरी माझं तुझ्यावरचं प्रेम बदलणार नाही. तिने समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मग आली 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 आली. अरे चहा. काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? एजीओसी म्हणजे? हा, AGOC. ओसी लोजी सुनोजी कहता हूँ. आम्ही एक घेतो चहा. अच्छा, नाही सिक्रेट आहे ना? कुठे सिक्रेट? कुठे नाही, सिक्रेट नाही. माझ्यापासून लपवून ठेवताय सिक्रेट? नाही ग मामा, आपलं काय ठरलंय? माझ्यापासून काहीही लपवायचं नाही, मला अजिबात अंधारात ठेवायचं नाही. आणि आता तर थोड्या वेळात दिवसही उजाडेल, मग सगळं कळेलच मला. त्यामुळे मला पटकन सांगा काय सिक्रेट आहे, नाहीतर मी ही पेटी उघडून बघ. एक मिनिट थांब थांब. तिला पेटी उघडून दे. उघडून दे. नाही थांब. तू कशाला? मी उघडतो ना पेटी. मी उघडतो. हा, मी उघडतो. अरे मी उघडतो. हे बघ काय आहे, हे बघ सगळ्या, हे बघ साड्या, हे बघ. ठीक आहे वंदूची साडी. हो, आम्ही भाऊबीजेला दिली होती. हा नाही, इतकी वर्ष झाली पण ना वंदूच्या आठवणी विरल्या ना साडी. ही साडी आहे ना ती तू घे. हा नाही मामा, मी गंमत करत होते. अगं मग गंमत म्हणून घे. हा घे आणि नेसून पण दाखव. तेवढंच वंदू घरात आली असं वाटेल आम्हाला सगळ्यांना. आदर्श गृहिणी सारखी. ओके, मी नेसते ही साडी. थोडक्यात वाचलो. हे बघा, आता हे पेपर्स आहेत ना, हे ताबडतोब कुरिअरला पाठवा. हं? आदित्यला अजिबात पत्ता लागता कामा नये. सई काय कुठं निघाले तुफान मेल? तुफान मेल नाही, तुफान फिमेल. ऍक्च्युली आदर्श फिमेल. आदर्श फिमेल. काय कसली धावपळ चालली सकाळी सकाळी? अरे मी आप्पांसाठी चहा घेऊन जातीये, तू पण पटकन रेडी हो, मी तुझ्यासाठी पण आणते. एक मिनिट. आजचा चहा तू बनवलाय? सवाल, या घरची आदर्श सून म्हणून मी आज सगळी कामं करणार आहे. आणि या घरचं आदर्श सुनेचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे.
एक सही सही ऍक्च्युली स्वप्नात मलाही पडलंय. ऐक ना, थांब ना, थांब ना. अगं, एवढं स्वप्न दोन नाही. मिनिटं, दोन मिनिटं, दोन मिनिटं. हा तर स्वप्न नाही, मी ऐक. ना असं हा, ऐक, मला सुद्धा तुला एक खूप मोठं सरप्राईज द्यायचंय, पण त्याच्या आधी ना मला सगळ्यांच्या आधी आंघोळ करायचे आणि सगळ्यांसाठी डबे पण तयार अगं करायचे. सई पण स्वप्न जरा ऐक ना. अगं 2 मिनिटं लागतील मोजून. नाही, ऐक नाही, त्याआधी मला इंटरनेटवरचा हा व्हिडिओ चेक करायचा, आपण नंतर बघू. अगं सई नंतर नंतर नंतर. काय सरप्राईज मिळणार काय म्हणतेस? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या बदलापूर फॅक्टरी मधला संप चिघळण्याची शक्यता. बदलापूर या फॅक्टरी बद्दल कधी ऐकलं नाही. काय रे? काय चाललंय काय तुमच्या कंपनीत? हो ना, कठीण आहे बुवा. बघ ना, मलाही आत्ताच कळतंय रे. पण तुमच्या मालकाला कळत नाही. हो, अरे म्हणजे तो काही लक्ष घालतो की नाही, हा आणि प्रश्न सोडवतो की नाही. आमचे मालक इथे ऑफिस मध्ये आले तरी खूप झालं, फॅक्टरी मध्ये कधी जाणार? चालेल, असले प्रश्न सोडवणं तर दूरचीच गोष्ट आहे. मग तू सोडव ना. हो, तू का नाही सोडवत? नाही म्हणजे फॅक्टरी काही फक्त मालकाची नसते, त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची असते. बघ जमते का तुला प्रश्न सोडवायला? सोडवलाही असता हा प्रश्न, पण तेवढी पॉवर कुठे आहे ना रे हातात. कंपनी सगळ्यांची असेलही, पण महत्वाचे निर्णय सगळे मोठेच घेतात ना. पण तूही आता मोठा झालाय. असं मोठं नाही रे, म्हणजे मी कंपनीचा मालक थोडीच आहे, पण कंपनीचा मालक फक्त स्वप्नातच व्हायचंय. अरे कोण म्हणाला असं? तू प्रयत्न केलास तर तू देखील कंपनीचा मालक होशील. हो हो हो, तयार हो तयार हो. म्हणजे जायचंय ना ऑफिसला, उशीर नको व्हायला, तयार हो लवकर असं म्हणतो. सई बघ केव्हाची कामाला लागली आहे, पक्की आदर्श गृहिणी होते ती. मी त्याच अप्पांना चहा दिला तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. एवढी धावपळ चालली भेटतच नाही अरे. धावला बायकोच्या मागे. त्याच्यावरती जबाबदारी टाकल्याशिवाय कळणार नाही हा मालक व्हायला लायक आहे की नाही ते. होईल रे. आता सई तरी आपल्या घरची सून येईल असं कधी वाटलं होतं का? पण झाली ना, आणि रुळली सुद्धा. तसंच यालाही जमेल. जमेल म्हणजे जमवावंच लागेल, पण नवीन लग्नाच्या धुंदीतून बाहेर पडला तर ते असंच प्रेमामध्ये अडकून राहिला तर मग कशी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मजदूर युनियन जिंदाबाद. हो काय करताय काय तुम्ही? चाळणथोर संघटच. ते कंपनीचे कागद आहे. अरे आम्ही सुद्धा कंपनीचेच आहोत. माय सेल्फ कामगार युनियन लीडर भगवान झगडे, and this गोपीनाथ जाधव उर्फ माऊली. अहो पण इथे काय करू नका, माझी नोकरी जाईल. अरे आमचं तर नोकरी सोबत घरदार सुद्धा जातोय भाऊ. तुमच्या त्या मोठ्या मालकाला आणि त्या साहेबाला आहे का आमची परवा? त्याच्या बापाचं कबूतर फाळफडतंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय झालं? हा, आई बहीण कळली का त्याची? हा, फक्त त्याच्या बापाचं कबूतर फळफडतंय एवढंच बनलंय मी. शिवी दिलेली नाहीये. सकाळी 6 वाजल्यापासून इथे येऊन बसलो, एक तरी माणूस विचारायला आला का मला इथं? अहो म्हणूनच मी आलो ना तुम्हाला चहा घेऊन. तुझ्या येण्याने आणि या चहाने काय होणार आहे? मला आणि माझ्या कामगार भावांना काय न्याय भेटणार आहे? बिल्डरच्या घशात जाणारी आमची घरं काय वाचणार आहेत का? आमची पोरं बाळा रस्त्यावर यायची थांबणार आहेत? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवान, अरे तुझा राग कळतोय मला, पण असं कागद पेटवून काय होणार आहे? देसाई साहेबांनी आपल्या कामगाराच्या नावे केली आहे जमीन. त्याचा कायदेशीर कागद ह्या साहेब लोकांना मान्य नाही. तो जोवर मान्य होत नाही तोवर मी कोणाचं ऐकणार नाही. अहो माऊली, असं केलं ना कोणी आपलं म्हणणं ऐकून घेणार आहे का? हं? उलट या बिचाऱ्याची आपल्या बरोबर नोकरी जायची. तो सुद्धा आपल्यातलाच आहे ना एक. हा कसला आपल्यातला? तुम्हाला सांगतो माऊली, हे असले ऑफिसात काम करणारे पिऊन लय माजूरडे असतात.
यांना आपल्यासारख्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांबद्दल काही बी वाटत नाही. आपण संप पुकारला तेव्हा आला का याच्यातला एक तरी आपल्या बरोबर? यांना कामगार युनियनची आठवण कधी येते? पगार वाढ मिळत नसली की. अरे पण तरीही शेवटी तो आपल्यासारखा हाडामासाचा माणूस आहे ना. तुकोबा राया काय सांगून गेले? माऊली, तुम्ही असं थंड बोलताय ना, यांच्या डोक्यावर काही परिणाम होणार नाही. यांना फक्त खळखटाकच करतो. ऐका ना, मी हात जोडतो, ऑफिस मध्ये असं काही करू नका. तू कशाला टेन्शन घेतोय? तुम्हाला काय घ्यायला नाही? मग कोण आहे त्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक? आताचा कोण आहे? सर, ओ सर, सर बरं झालं तुम्ही आलात. अच्छा, तर हे तुझे सर आहेत. एक मिनिट, काय चाललंय? कोण आहे ती? अहो, ही युनियनची माणसं आहेत इथं राडा करायला. हे भाऊ, राळा नाही, झगडा बोलता त्याला, झगडा. राळा आणि झगड्यात लय फरक असतो. राळा तो करतो त्याच्या अंगात नुसती गुरमी असते, आणि झगडा तो करतो त्याच्या अंगात लढायची उर्मी असते. अन्याय होतोय माझ्यावर आणि माझ्या भावांवर, आणि तो मुकाट सहन करायला मी काय 12 बापाच्या औलाद नाही. भगवान सगळे नाव आहे आपलं. नावात सगळे आहे म्हटल्यानंतर झगडा तर होणारच. आपली काय ओळख म्हणायची? मी आदित्य कश्यप. अरे वा, आपल्या नव्या मालकाचं आणि कंपनीचं नाव सेम टू सेम आहे. तरी पण कंपनीचं आणि स्वतःचं नाव कशाला खराब करताय तुम्ही? साहेब, तुम्ही या भगवानचं बोलणं मनावर घेऊ नका. भगवान, अरे शांत हो. काही झालं तरी आपले ते नवीन मालक आहेत. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी या कंपनीचा मालक नाहीये. मालक नाही, पण इथले साहेब तर असाल ना? असिस्टंट आहे मी त्यांचा. साहेब मल्होत्रा सर. अरे मग ते कधी येणार? कवा बी येऊ देत. आता आमच्या फॅक्टरीचा आणि आमच्या कामगार भावांचा प्रश्न मिटत नाही तोवर आपण इथून हलणार नाही. आता नुसतं चहा नसतं नाही तर रात्रीचं जेवण बी इथंच करून जाणार आम्ही. रात्रीच्या जेवणाची यादी. तेलकट नको, तिखट नको, त्याने ऍसिडिटी होते. मीठ कमी, गोड नको पण हवं पण. उसळ नको, पालेभाजी नको, साजूक सात्विक काहीतरी हेल्दी, टेस्टी आणि ओहो हो आहा. यार, बायका कसं करत असतील हे सगळं? तुला असं साडी नेसून सगळ्यांच्या अशा आवडी निवडी जपून कसं करायचं जेवण या सगळ्यात? पेटवणार, आता ही कंपनीच पेटवणार. मग अशी आपण 2-4 कागद जळली, आता या अख्ख्या ऑफिसाचा राख रांगोळी करणार. कळलंय काय? तेव्हाच या दुनियेत लोकांना कळेल आणि आपल्याला न्याय मिळेल. बाबा शांत हो, शांत हो बाबा, शांत हो. अरे शांत होऊन काय होणार नाही. आतापर्यंत खूप शांत राहिलो. याच्यासोबत बोलायला आलो का आपण? याच्यासोबत गप्पा ठापायला आलो का आपण? हा, आपण न्याय मागायला आलो ना. यांचा तो न्याय देणारा साहेब आलाय का? अजून का नाही आला तो? अरे येईल बाबा, तू आधी शांत हो. पण कधी? हा, काय रे, कधी येणार तुझे साहेब? मला नाही वाटत ते येणार नाहीत. मग हे बिन साहेबाचं एवढं मोठं ऑफिस काय कामाचं? ह्याच्या बापाचा ढोल तिच्या आईला. अरे अरे काय करतोय हा? अरे काय करतोस काय? अरे थांब थांब. बाजूला बाजूला. हे बघा,
तो क्या है? क्या हुआ ये सब? कौन गिरा ये? हाँ? ये तुम्हाला त्रास ना हा, तूच आमची फॅक्टरी विकतोस ना कॉलर छोड़. हा? अरे भगवान सोड त्यांना. तूच आमचे घर त्या फिल्टरच्या खच्यात घालतोस ना? कॉलर छोड़. अरे कॉलर काय तुझ्या 7 पिढ्यांना जित्ता नाही सोडणार आजकाल चले आते कहा जिंदाबाद वाले. अब तू क्या उधर टुकुर टुकुर देख रहा है? सर हे वरचं अक्षर मेरे लिए है ना. फिर ये तू एक काम कर, वो सबको पकड़ा इधर से. जल्दी जा, पुलिस को बोला सबको अंदर करवा दे. जा जा भाई जल्दी जा. ये खतरनाक लोग हैं. जा. देसाई ने बनाए हुए फैक्ट्री के मजदूरों की जमीन के पेपर चल जाने चाहिए थे. चायला हे असंच उतरणार आता. आज आपल्याला ह्या ऑफिसातून बाहेर काढलंय, उद्या आपल्याला आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरातून बाहेर काढणार. पहिल्या फॅक्टरी पासून आज कंपनी भरभराटीला येईपर्यंत आम्ही सर्वस्व दिलं कंपनीला. देसाई साहेबांनी कामगारांना हक्काची दिलेली जमीन हिरावून घेतली, त्यांची घरं हिरावून घेतली. हे असंच होत राहणार. इथं आमचंच म्हणणं ऐकून घ्यायला कोणी नाही. उद्या रस्त्यावर आलेल्या आमच्या बायका पोरांना कोण ऐकणार त्यांचा आक्रोश? कोण उभं राहणार आमच्या बाजूनी? मी उभा राहीन. तुमच्या हक्काची घरं आणि न्याय मी मिळवून देईन तुम्हाला. हे एवढं सोपं नाही राजा. अवघड आहे, अशक्य नाही ना. हे बघा, तुम्ही आता थोड्या वेळ माझ्यावर विश्वास ठेवा आणि आत्ता इथून जा. आत्ता इथे जर पोलीस आले ना तर प्रकरण अजून चिघळेल. आणि भगवान भगवान, तुझ्यामध्ये देसाई साहेबांची झाक आहे. तुझ्यावर विश्वास न ठेवणं म्हणजे त्यांच्यावर विश्वास न ठेवण्यासारखं आहे. येतो आम्ही. पुढच्या वेळी आलो की सोडणार नाही तुम्हाला, याद राखा. तुझ्या बापाचं तुंतुन म्हणलंय तुझ्या आईला. शांत शांत. चल चल चल. मी काय म्हणलो? शिवी दिली का मी? त्याच्या बापाचं तुंतुनच म्हणलंय ना. अरे हो, पण किती रागावतो. चल. शब्द तर दिलाय मी, पण तो पाळणं आणि यांना न्याय मिळवून देणं जमेल ना मला?